नमस्कार, झी 24 तासमध्ये आपलं स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पण मुळात याच निमित्तानं सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न तयार होतात। राज्याभिषेक व्हावा ही कल्पनाच मुळात आली कुठून? कारण महाराज रयतेचे राजे होते, मग राज्याभिषेक व्हावा यातून महाराजांनी सिंहासनावर बसावं, या कल्पना आणि यातून निर्माण होणारे अनेक प्रश्न आहेत। याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी म्हणून आपल्याबरोबर आहे इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत सर। सर नमस्कार। मुळात जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 वर्षाच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सर्वसामान्य नागरिकांसमोरचे अनेक प्रश्न आहेत। मुळात महाराजांनी राज्याभिषेक करून घ्यावा ही कल्पना आली कुठून आणि कुणाची इच्छा होती की महाराजांचा राज्याभिषेक व्हावा अशी? राज्याभिषेक करण्यापाठीमागची 3 कारणं इतिहास संशोधक वासी बेंद्रेंनी नोंदवून ठेवलेली आहेत। एक आहे राजकीय, सगळ्यात महत्त्वाचं कारण, दुसरं सामाजिक आणि तिसरं आहे धार्मिक। ह्या 3 कारणांभोवती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सगळे जे प्रयत्न आहेत ते फिरतात। शिवाजी महाराज हे वयाच्या 44व्या वर्षी स्वतःला अभिषेक करून घेतात, हा खूप मोठा प्रश्न आहे। कारण शिवाजी महाराजांचं राज्य हे 1647लाच त्यांनी निर्माण केलेलं होतं। शिवाजी महाराज अगोदरच सोन्याच्या सिंहासनावर बसायचे, राजचिन्ह धारण करायचे, त्यांचा स्वतःची मुद्रा होती, स्वतःचा ध्वज होता, स्वतःचे अष्टप्रधान त्याच अगोदर आहेत। म्हणजे शहाजी महाराजांनीच त्यांना अष्टप्रधान मंडळ देऊन पाठवलेलं आहे। आणि असं असताना मग वयाच्या 44व्या वर्षी शिवरायांना राज्याभिषेक करून घेण्यास का भाग पडलं, हा प्रश्न जसा लोकांच्या मनात असतो तसा इतिहास संशोधकांच्या मनात सुद्धा आहे। महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला आणि कुतुबशहाला ते भेटणार होते। त्यावेळेला भारतामध्ये 3 शाह्या प्रमुख होत्या, एक मोगलशाही होती, कुतुबशाही आणि एक आदिलशाही होती। तर महाराजांनी एक पत्र लिहिलंय, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की कुतुबशहानी आम्हासी शिरभुई माफ केली का, तर आम्ही आपणावरी छत्र धरले असे। म्हणजे मी छत्रपती झालो म्हणून कुतुबशहाला पर्यंत ते बरोबरीच्या नात्यानं बसलेत, कुतुबशहाच्या सिंहासनावर जाऊन बसलेत ते। कुतुबशहानं सुद्धा महाराजांना हा राज्याभिषेक झाला म्हणून बरोबरीच्या नात्यानं वागवलं आणि ही गोष्ट राजकीय दृष्ट्या महाराजांना करून घ्यायची होती, ती साध्य झालेली आपल्याला त्याच्यातून या राज्याभिषेकातून समजून येतं। दुसरी गोष्ट जी आहे ती सामाजिक गोष्ट आहे। तर एका बखरीमध्ये असं वाक्य आहे की शिवाजी महाराज हे पंक्तीत बसलेले होते आणि त्यांनी स्वतःचं आसन उंचावर ठेवलं। तर काही जे काय तत्कालीन लोक होती मराठा समाजातली आणि हे म्हणजे त्यांचे पाहुणेच सगळे होते, त्याने आक्षेप घेतला की तुम्ही आमच्या बरोबरीच आहात। मग ते बरोबरीचे स्थान न ठेवता महाराज हे थोडेसे तुमच्या वरचे आहेत हे दाखवणं, ही हायरार्की ठेवावी लागते राज्य करताना, ती निर्माण करणं हे मुख्य सामाजिक काम होतं। आणि धार्मिक असं होतं त्याच्यामधलं की राजा तुम्ही झाल्यानंतर भारतातली जर आपण प्राचीन काळापासूनची सामाजिक परिस्थिती बघितली तर ब्राह्मण समाजाला किंवा धार्मिक अधिकार हे सगळे पूर्ण कॉन्सन्ट्रेट झालेले होते एका समूहाकडे आणि त्यांना शिक्षाच देऊ शकत नव्हते। शिवाजी राजे हे राजे जरी असले तरी त्यांना तो अधिकार मिळवण्यासाठी सुद्धा राज्याभिषेक करून घेणं गरजेचं होतं। आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात तर बघितले 6 ब्राह्मण मंत्री होते। कुणी काम चुकारपणा केला तर महाराजांना फक्त ह्याच्यावर निभावून न्यायला लागायचं, कडक शिस्तीच्या ह्याच्यावर की बाबा तुम्ही हे करायचं नाही म्हणून। तर तो एक महत्त्वाचा अंग आहे। आणि राज्याभिषेकाचा विधी केल्यामुळं महाराजांना ह्या सगळ्या मान्यता ह्या प्राप्त करून घेणं गरजेचं होतं, म्हणून त्यांनी हा मोठा विधी वयाच्या 44व्या वर्षी केला। 6 जून 1674 या दिवशी हा सोहळा पार पडला। या अगोदर मुळात काही महिने महाराज विविध देवांना मंदिरांना भेटी देत होते, आशीर्वाद घेत होते देवदेवतांचा। भवानी मंदिरातही छत्र दिल्याचं
उल्लेख कुठेतरी येतो. मुळात साधारण हा किती काळ महाराज देवदर्शनासाठी या अगोदरच्या काळात आहेत? एकच उल्लेख, महत्त्वाचा उल्लेख आहे की प्रतापगड जो आहे, जो शिवाजी महाराजांनी बांधला होता, आणि भोसल्यांचं जे कुलदैवत आहे, ते भोसल्यांचं कुलदैवत आहे ते तुळजाभवानी आहे. आणि तुळजापूरची तुळजाभवानीला ते शत्रूच्या प्रदेशात पडत असल्यामुळं तिथं जाणं, तिथलं दर्शन घेणं थोडंसं अडचणीचं असल्यामुळं महाराजांनी प्रतापगडावर भवानी देवीची स्थापना केली आणि मंदिर एक बांधलंय. तर आपण स्वतःवर छत्र धारण करायच्या अगोदर आपलं आराध्य जे आहे, कुलदैवत जे आहे, त्याला आपण छत्र अर्पण करावं. छत्र म्हणजे महाराजांनी छत्र धरलं तसलं छत्र नव्हतं अर्पण केलं त्यांनी. आज जर तुम्ही गेला तर कळस जो आहे, आज सुद्धा प्रतापगडच्या भवानी देवीच्या वरचा कळस तो शिवछत्रपतींनी अर्पण केलेला आहे आणि तो सुवर्णाचा आहे, सोन्याचा आहे, खूप मोठा आहे तो. आणि तो अर्पण त्यांनी त्यावेळेला राज्याभिषेकाच्या वेळेला तो केला तिथं भवानी देवीला अर्पण. गडावरची शिरकाई देवी होती, मुख्य देवता रायगडवरची, तिला सगळं संतुष्ट करणं, हे सगळ्या गोष्टी त्यावेळीचे रिच्युअल्स होत्या, त्यावेळीच्या परंपरा होत्या, त्या पद्धतीनं त्या सगळ्या पार पाडल्या गेलेल्या असणार. अगदी. पण मग 6 जून, कारण रायगड म्हटलं की कोकणात 6 जून अत्यंत धोधो पाऊस, आणि अशा पावसामध्ये मुळात राज्याभिषेक व्हावा, ही तारीख का निवडली गेली? मग राज्याभिषेक असा ऐन पावसाळ्यात करण्याचा का निर्णय झाला? त्याचं कारण धार्मिक गोष्टीमध्ये असं मला वाटतं. कारण जगदीश्वराच्या प्रासादामध्ये त्याच्या नगारखान्यावर एक शिलालेख कोरलाय. बरं. आणि त्या शिलालेखामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदाम संवत्सरे वगैरे वगैरे. पण राज्याभिषेकाचे सगळे विधी हे 6 जूनला जो झाला पहाटे, म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर 2 घटका जो सिंहासनारोहणाचा विधी झाला महाराजांचा. बरं. त्याच्या अगोदर जे विधी होते ते जवळजवळ 9-10 दिवस चाललेले होते. ते मुंज करणं महाराजांची, ते सहमंत्रक विवाह करणं, अनेक यज्ञ याग त्यावेळेला झालेले आहेत. प्रत्येक वेळेला एक दिवस तर भाकडसुद्धा दिवस गेला की ते शुभ नसतो म्हणून. त्यामुळं हे सगळे विषय महाराजांनी लक्षात घेऊन ती तारीख निवडलेली होती किंवा ती तिथी निवडलेली होती. निश्चितच काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात. या पूर्ण सोहळ्यासाठी म्हणून 11,000 ब्राह्मणांना बोलवलं गेलं होतं आणि साधारण लाखभर लोक हे रायगडावर त्या दिवशी होते. तर यासाठी म्हणून काही विशेष निमंत्रण पत्रिका होत्या, महाराजांनी काही विशिष्ट लोकांना या सोहळ्यासाठी बोलवलं होतं. कशा स्वरूपाची तयारी होती त्यावेळेला? एक तर तो खूप शतकानुशतकातनं होणारा एक विधी होता आणि त्याच्यासाठी म्हणून गागा भट्टांना जर काशीवरून बोलवलं असेल तर इथं तो विधी पार पाडण्यासाठी, कारण हा जो अभिषेक विधी झाला हा राज्याभिषेक विधी नाही आहे. बरं. हा श्री राजाभिषेक आहे. ओके. राजाला केलेला अभिषेक. आणि हे समजते कशावरून, तर गागा भटांनी हा विधी होण्यासाठी, शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होण्यासाठी म्हणून श्री राजाभिषेक प्रयोग नावाची एक पोथी लिहिली. बरं. ती बिकानेरला होती. वासी बेंद्रेंनी पहिल्यांदा ती लोकांसमोर आणली, ती एडिट केली आणि ती त्याच्यानुसार आपल्याला समजते की कुठल्या दिवशी काय काय झालं. जे महाराजांची मुंज कधी झाली, महाराजांचे विवाह त्यांनी आपल्या राण्यांची परत नव्यानं कधी केले, महाराजांचा इंद्रियाभिषेक कधी झाला, महाराजांनी निवृत्ती या नावाचा एक तो सुद्धा केला होता, तो कधी झाला, महाराजांचं सिंहासनारोहण जे आहे ते कधी झालं, हे सगळे विषय आपल्याला त्या पोथीमधून समजून येतात. आणि या सगळ्या गोष्टी जरी गागा भिट्ट हे मुख्य मार्गदर्शक असले तरी सगळा विधी जो आहे तो भोसल्यांचे जे कुलोपाध्याय जे होते बाळम भट्ट, त्या बाळम भट्टांनी केलेला आहे. त्यावेळेला वेद मंत्र म्हटले गेले या राज्याभिषेकाला. तर ते ब्राह्मण जे वेद मंत्र म्हणू शकत होते अशा 1000 ब्राह्मण त्यावेळेला त्या ठिकाणी होते गडावर. आणि गडाच्या पायथ्याला सुद्धा देकार मिळणार, राज्याभिषेक आहे एवढ्या मोठ्या राजाचा म्हणून खूप लोक जमा झाली होती. त्या सगळ्यांना राज्याभिषेकाच्या दिवशी गडावर चढवलं. म्हणजे सिंहासनाचा सोहळा पाहण्यासाठी म्हणून सगळ्यांना खुला केला. त्याच्या अगोदर जे सगळे विधी झाले ते हे जे काही सगळे हे पुरोहित जमलेले होते त्यांच्या हस्ते झालेले होते आणि सगळ्यांना मग महाराजांनी त्यानंतर देकार दिलेला आहे. आपण पुढे जाऊया थोडं. इंद्रजीतजी,
कशा स्वरूपाचं सिंहासन होतं मुळात? ते 32 मणांचं होतं, ते 32 तिच्यावर शकून होते, तर ते कशा स्वरूपाचं आहे? 32 मनांचं सिंहासन होतं असं सभासद बकरकारानं सुद्धा सांगितलंय. अनेक बकरकार ते सांगतात. सिंहासनाचा बघितलेला पहिला आय विटनेस जो आहे सिंहासन बघितलेलं, तो आहे हेनरी ऑक्झिंडन नावाचा इंग्रज वकील. तो स्वतः राज्याभिषेकाला हजर होता. त्यानं जे वर्णन केलंय त्याच्यामध्ये त्यानं असं म्हटलं की मॅग्निफिसेंट हा शब्द वापरला, मॅग्निफिसेंट थ्रोन, म्हणजे ते ऐश्वर्यशाली सोन्याचं सिंहासन होतं असं त्यानं लिहून ठेवलं. आणि त्या सिंहासनाच्या वर्णनामध्ये त्यानं अशी माहिती दिली की सिंहासनांच्या 8 दिशांना 8 सिंह होते. म्हणजे त्याच्यामध्ये त्याची सिंहांची नावं दिलेली आहेत त्यानं. 8 सिंहांची नावं म्हणजे सिंह आहे, हरियाक्ष आहे, गजेंद्र आहे, मृगेंद्र आहे, नाग आहे, त्यानंतर हरी आहे, केसरी आहे, अशी 8 नावं 8 सिंहांची वेगवेगळ्या त्यानं दिलेली आहेत आपल्याला. शिवाजी महाराजांचं सिंहासन हे मध्ययुगातलं सिंहासन जरी असलं तरी त्याच्यामध्ये प्राचीन आपले जे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांमधून कुठल्या राजाचं सिंहासन कसं असावं, म्हणजे राजांचे सुद्धा प्रकार आहेत. महाराजाधिराज आहेत, राजाधिराज आहेत, चक्रवर्ती सम्राटाचं जे सिंहासन आहे ते वेगळं सिंहासन असतं. महाराजांचं जे सिंहासन आहे हे चक्रवर्ती सम्राटाचं सिंहासन जसं होतं तसं ते केलेलं होतं. हे आपल्याला असं लक्षात, ते कशावरून लक्षात येतं की महाराजांचं सिंहासन ज्या चौथऱ्यावर ठेवलं होतं, तो बांधीव चौथरा आज सुद्धा आहे रायगडावर, जिथं आपलं मेघडंबरी बसवले, तर तो चौथरा हा रायगड किल्ल्यावरचं सर्वोच्च स्थान होईल अशा पद्धतीनं तो बांधलेला आहे. म्हणजे ग्राउंड लेवल पासून आज सुद्धा त्याची जर उंची बघितली तर ती 9-10 फुटावरती उंची आहे ती सिंहासन चौथऱ्याची, आणि त्याच्यावर ते सिंहासन होतं. आणि ह्या सिंहासनाला मध्ययुगामधल्या राजाची जी सगळी राजचिन्ह वापरायची ती सगळी वापरली गेलेली होती. म्हणजे ते महिमरातब होतं, सिंहासनाच्या भोवतीनं भाल्यांवर उंच उभा केलेलं होतं. त्याच्यामध्ये न्यायदानाचं, समतोल न्यायाचं प्रतीक म्हणून सोन्याच्या भाल्यावर तराजू होता सोन्याचा, अश्वपुच्छ होती, म्हणजे हय म्हणजे घोडा, त्याचं पती हयपती म्हटलं महाराजांना, तर त्याचं प्रतीक म्हणून ते होतं. समुद्रावरचं प्रतीक म्हणून महिमरातब. अशी अनेक जी एम्ब्लम असायची ती सगळी एम्ब्लम सुद्धा सिंहासनाच्या भोवतीनं उभं केलेली होती. माणसं धरून ते भाले उभे असणार आहेत. आणि मोर्चेल या राज्यारोहणाच्या वेळेला धरले गेलेले होते. त्याच्यातली 2 व्यक्तींची नावं आपल्याला माहिती आहेत. एक येतो गिरजोजी यादव. त्याच्याच कागदपत्रामध्ये त्याने एक जी तक्रीर लिहिली त्याच्यातून आपल्याला समजतंय, त्यानं लिहून ठेवलं की राज्याभिषेक झाला, राज्याभिषेकासमयी एक मोर्चेल मी धरून होतो आणि दुसरा एक मोर्चेल धरून होता तो दमाजी थोरात नावाचा व्यक्ती. म्हणजे 2 व्यक्तींची नावं आपल्याला त्या सिंहासनाच्या संदर्भातच हे याच्यामध्ये मिळतात, राज्यारोहणाच्या संदर्भात मिळतात आपल्याला. पण या राज्याभिषेक सोहळ्याला लाखो लोक होती, सर्व त्या ठिकाणी मोठे अभिषेक त्या ठिकाणी झाले, मंत्रोच्चारण झालं. जिजाऊ या राज्याभिषेक सोहळ्याला दरबारात उपस्थित होत्या का? 100% असणार आहेत. कारण शिवाजी राजांचं सार्वभौम स्वराज्याचं स्वप्नच मुळात जिजाऊ आणि शहाजी महाराजांनी बघितलेलं होतं. आणि म्हणून त्यांना वयाच्या 12व्या वर्षापासूनच थेट त्यांनी राजा म्हणून, सार्वभौम राजा म्हणून जगण्याची प्रेरणा दिली होती, हे आपल्याला लक्षात येतं. आणि जिजाऊंचं एवढा मोठा सोहळा होत असताना जिजाऊ सुद्धा त्यांना पाचाडला जरी रायगडच्या पायथ्याला वाडा बांधला असला तरी एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये त्या साहजिक हजर असणार आहेत. नाही, मी हे का विचारतोय तुम्हाला, कारण 10च दिवसानंतर जिजाऊंचं निधन आहे. हो, 17 जून 1674ला. तर असं काही आहे का की त्यावेळेला जिजाऊ आजारी होत्या आणि त्यामुळे तसे आजारी असत्या तर राज्याभिषेकासारखा महत्वाचा विधीच महाराजांनी केला नसता. कारण समजा त्या एकदम आजारी आहेत तर ह्या विधीमध्ये विघ्न येऊ शकत होतं, त्यांनी तसा विधीच केला नसता. हा बेसिक पहिला भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की जिजाऊ ह्या शिवाजी महाराजांच्या फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड आहेत. म्हणजे जिजाऊंची प्रेरणा होती महत्वाची की ज्या शिवाजी महाराज हे छत्रपती झाले, तर शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सहभाग होता. आणि तो कसा होता तर जिजाऊंचे वडील पिताजी, म्हणजे त्यांच्या मुळात त्यांच्याकडनं ती लेगसी आलेली होती. लखोजी राजे हे त्यावेळेला दख्खनमधले दक्षिणेतले प्रॉमिनंट
सरदार होते, ते सुद्धा राजासारखे राहायचे. जिजाऊंचे पती शहाजी महाराज यांनी तर स्वतः निजामशहाला मांडीवर घेऊन राज्य चालवलेलं होतं, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि तीच गोष्ट सार्वभौम स्वराज्याची ही निर्माण करावी ह्याची प्रेरणाच राज्याभिषेक होत असताना आणि ते सार्वभौमत्व जगजाहीर होत असताना ते नसतील असा आपण विचार करू शकत नाही. अगदी. मुळात राज्याभिषेक झाला आणि रयतेचा राजा हा वैदिक पद्धतीनं राजा झाला. त्याच्यात जो मूळ तुम्ही पण उल्लेख केला की दुसरा राज्याभिषेक झाला, म्हणजे हा 6 जूनचा राज्याभिषेक आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या साधारण 24 तारखेच्या आसपास 14 ते 24 सप्टेंबर 24 तारखेला एक आणखी राज्याभिषेक होतो. तर हा दुसरा राज्याभिषेक करण्याची काय गरज होती आणि का म्हणून हा राज्याभिषेक झाला? या दुसऱ्या राज्याभिषेकाची माहिती आपल्याला एक तर जयदेशकावलीमध्ये त्याचा उल्लेख आहे. दुसरा महत्त्वाचा उल्लेख येतो तो निश्चलपुरी गोसावी नावाचा एक तांत्रिक विधी करणारा पुरोहित होते. त्या निश्चलपुरीने आपण जे जे काय सगळं केलेलं आहे ते गोविंद बर्वे नावाच्या एका व्यक्तीला सांगितलं आणि त्यानं शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथांमधून आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये त्यानं काय सांगितलं की राज्याभिषेक पहिला जो वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक गागाभट्टनी केला त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या होत्या आणि त्या त्रुटी राहिल्यामुळं काही विघ्न आली. त्यांना अनेक गोष्टी दिल्यात. शिवाजी महाराज रथावर चढत असताना तो रथाचा आस मोडला, राज्याभिषेकाचा मुख्य विधी चालूच असताना एक लाकडाचं फूल मुख्य पुरोहिताच्या नाकावर पडलं, तो जखमी झाला. शिवाजी महाराज प्रत्यंच्या ओढत असताना बाणाची एक विधी होता, तर तो शिवाजी महाराजांची अंगठी पडली पण ती नंतर सापडली. त्याचबरोबर शिवाजी महाराज सिंहासनारोहण करून बसत असताना त्यांची जी कट्यार होती ती मॅन विरहित कट्यार होती, त्यामुळं तशी ठेवू शकत नाही, धोका होऊ शकत होता महाराजांना. अशा अनेक गोष्टी त्यानं सांगितल्या आणि त्यानं सांगितलं की हे कुमुहूर्तावर झालेलं आहे. ज्योती खरं तर तो त्याचं वर्णन शिलालेखातच खूप चांगलं वर्णन करून ठेवले की सर्वोत्तम मुहूर्त होता म्हणून ते केलं. ह्यानं सांगितलं की हे कुमुहूर्तावर झालेला आहे आणि त्याच्यामुळंच मग जिजाऊ वारल्या. तांत्रिक विधी ते केलेले आहेत. तो खरा राज्याभिषेक नाही आहे, तो खरं तर एक वासी बेंद्रेने त्याला फक्त सिंहासनारोहणाचा विधी म्हटलंय आणि तांत्रिक विधी म्हटलंय. त्या विधीमध्ये बळी दिले गेले. सिंह जे होते 8 सिंह होते, त्यांना बलिदानं दिलेली नव्हती म्हणून फक्त निवृत्ती यागच झाला होता ह्याच्यामध्ये मुख्य राज्याभिषेकामध्ये की ज्याच्यामध्ये मांस, मत्स्य आणि सुरा यांचं हवन केलं गेलेलं होतं त्यावेळेला. बाकीचे जे बळी द्यायचे असतात, जी तांत्रिक पद्धत आहे ती झालेली नव्हती. त्यावेळेच्या समजुतीतून तो दुसरा विधी महाराजांनी 24 सप्टेंबरचा करून घेतला. महाराज छत्रपती झाले, राजे झाले, साहजिक अत्यंत आनंदाचा सोहळा होता. मुळात त्या अगोदरच्या अनेक मोहिमा या चर्चेचा विषय महाराजांच्या. पण राजे झाल्यानंतर मुळात कोणती महत्त्वाची मोहीम झाली का आणि अत्यंत महत्त्वाचे असे काही निर्णय जर आपण म्हटले तर ते कोणत्या स्वरूपाचे आहेत? राज्याभिषेकानंतर सगळ्यात महत्त्वाचा निर्णय होता की शकाची निर्मिती. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर एक शक निर्माण केला जो 6 जूनला राज्याभिषेक झाला त्यावेळेला त्याचा पहिला दिवस होता. तो आहे श्री राजाभिषेक शक. तो शक निर्माता, शिवाजी महाराजांना शक निर्माता म्हणतात. त्याचं कारण ते आहे की त्यांनी तो शक निर्माण केला. ही भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासातली खूप महत्त्वाची घटना होती. दुसरं, त्यांनी स्वतःवर छत्र धरलं. जे महाराजांनी म्हटलंच होतं आम्ही आपणावरी छत्र धरले असं म्हटलं. तो छत्र धरण्याचा जो अधिकार आहे तो फक्त सार्वभौम राजांना होता. आणि तुम्ही बघा त्यावेळेला 3च लोक छत्र धरायचे, म्हणजे कुतुबशाह, आदिलशाह, शिवाजी महाराजांच्या काळात आणि मोगलांचा सम्राट. तर ते सगळे त्यांनी अधिकार घेतला. सोन्याची नाणी पाडली. नाणी पाडण्याचा अधिकार सुद्धा हा सार्वभौम राजाला असतो. महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेला सुवर्णाची नाणी पाडली. त्याच्यावर सुद्धा त्यांनी अंकन जे केलेलं आहे ते एका बाजूला श्री राजा शिव आणि छत्रपती हे पद त्यांनी जे घेतलं होतं राज्याभिषेकानंतर त्यांनी जे छत्रपती लावायला सुरू केलं ते त्यांनी अंकन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट महाराजांनी केली की त्यांनी भाषा शुद्धी करून घेण्याचा प्रयत्न केला. कारण आपल्या भाषेवर यावनी भाषेचा, परकीय भाषेचा खूप प्रभाव होता त्यावेळेला. तर त्यांनी राजकोश नावाचा
एक कोश तयार करून घेतला आणि त्याच्यामधनं नंतर राज्याभिषेकानंतर जी पत्र जी सुटलेली आहेत सगळी महाराजांच्या दरबारातून किंवा महाराजांची, त्याच्यात आपल्याला तो सगळा प्रभाव दिसतो की यावनी शब्दांचं प्राबल्य कमी 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 करत त्यांनी आणलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेला केल्या की ज्या सार्वभौमत्वाचं, हे स्वातंत्र्याचं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याची प्रतीकं होती. मुळात जसं मग ही प्रतीकं होती, अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले गेले या काळामध्ये. मोहीम अशी कोणती आहे का की या काळानंतर राजे म्हणून महाराजांच्या अखत्यारीत एखादी मोहीम झाली जी खूप महत्त्वाची मोहीम होती? दक्षिण दिग्विजयाची मोहीम, ज्याला आपण दक्षिण दिग्विजय म्हणलं इतिहासकारांनी त्याला. महाराजांनी राज्याभिषेकानंतर 3 वर्षानं जी मोहीम काढली 1677 मध्ये, ती खूप मोठी मोहीम होती. ते पहिल्यांदा कुतुबशहाला जाऊन भेटले. कुतुबशहाशी बरोबरीच्या नात्याने बसले, आपलं चर्चा झाली ते. तर कुतुबशहाकडून त्यांनी त्या पूर्ण दख्खनमध्ये जिंजीपर्यंत महाराजांनी दौड मारली. स्वराज्यातल्या प्रदेशापेक्षा जास्त मोठा प्रदेश त्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत महाराजांनी जिंकून घेतला. जिंजीसारखा अत्यंत बलाढ्य किल्ला, जगविख्यात, त्याला ट्रॉय ऑफ द ईस्ट म्हटलंय. जसं जिब्राल्टर ऑफ द ईस्ट रायगडला म्हटलंय, तसं ट्रॉय ऑफ द ईस्ट म्हटलंय. असा जिंजीसारखा किल्ला महाराजांनी त्या ह्याच्यामध्ये मिळवला. ती एक स्वराज्याची तिकडची दक्षिणेची राजधानी झाली. समृद्ध सुपीक प्रदेश, दख्खन म्हणजे त्यावेळेला तामिळनाडू, कर्नाटक हा जो सगळा भाग होता, हा अत्यंत समृद्ध आणि सुपीक होता. हा सगळा प्रदेश महाराजांनी त्यावेळेला त्या मोहिमेमध्ये जिंकून घेतला आणि खऱ्या अर्थानं स्वतःचं चक्रवर्तीपण, म्हणजे एका बाजूला इकडं सिंधू सागर म्हणजे अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर, अशा दोन्ही समुद्राला महाराजांची स्वराज्याची हद्द त्यावेळेला भिडवलेली होती महाराजांनी. आणि हे राज्याभिषेकानंतर केलेली गोष्ट आहे. अगदी पूर्वेचा सूर्य जिथून हिंदुस्थानानं पाहावा, तिथून तर अगदी पश्चिमेचा सूर्यास्त पाहावा, तिथपर्यंतच्या सर्व प्रांतावर छत्रपतींचं राज्य होतं, हुकूम होता. या परिस्थितीमध्ये जो 1680चा मृत्यू आहे महाराजांचा, तर त्या अगोदरचं काही वर्णन येतं का की कशा स्वरूपाची परिस्थिती होती महाराजांच्या मृत्यूच्या अगोदरची? अनेक मोहिमा केल्या. त्यात 6 महिन्यापूर्वीच त्यांनी जालन्याची व्यापारपेठ मारलेली होती, अत्यंत समृद्ध व्यापारपेठ. फक्त त्याच्यात रणमस्तखान महाराज जो मोगलांचा होता सरदार, तो महाराजांच्या आडवा यायचा त्यानं प्रयत्न केला आणि महाराजांना चेक द्यायचा त्यावेळेला प्रयत्न केला. मग महाराजांना ती सगळी लूट घेऊन पट्टा किल्ल्यावर जाऊन राहावं लागलेलं होतं. त्यावेळेला ती दगदग महाराजांना झाली होती. दुसरं, संभाजीराजेंचं मोगलांकडे जाणं आणि त्यांचं परत आणणं हा एक मानसिक महाराजांना धक्का होता. आणि या सगळ्या गोष्टीतून महाराज परत दक्षिण दिग्विजयावरून एवढा मोठा प्रवास, जवळजवळ 2.25 वर्षाची ती मोहीम होती. ती काही साधी मोहीम नव्हती, म्हणजे लगेच 1-2 महिन्यात गेले ते. ती जवळजवळ 2.25 वर्ष महाराज स्वराज्यापासून लांब होते. त्यानंतर आले, लगेच संभाजी महाराज गेले. परत संभाजी महाराजांनी यशस्वी परत आणलं त्याच्यामध्ये स्वराज्यामध्ये. आणि मग ती जालन्याची स्वारी झाल्यानंतर मग 6 महिन्यानंतर महाराजांचं रायगडवर असताना निधन झालं. निधनाच्या समयीची बखरीतली वर्णनं आपल्याला उपलब्ध आहेत आणि काही इंग्रजांच्या रेफरन्स आपल्याला उपलब्ध आहेत. पण सगळं स्थिर स्थावर होतं, सगळं उत्तम होतं आणि महाराजांना नवज्वार झाला आणि त्यांचं निधन झालं असं बखरीमध्ये म्हटलं. त्याच्याविषयीचं अजून अधिक संशोधन आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं मुळात इतिहास समजून घेणं, इतिहास इतका विस्तृत अशा स्वरूपाचा आहे की तो या 20-22-25 मिनिटामध्ये तुमच्यासमोर मांडणं शक्य नाही. इंद्रजितजी यांच्याशी आपण वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या टप्प्यांवर सातत्याने चर्चा करत राहणार आहोत आणि तुमच्यासमोर हा इतिहास जो आहे तो उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज या चर्चेला आपण वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. जय शिवराय. विकासाचा ध्यास म्हणजे